नमस्कार. अबोली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे जज साहेब म्हणत असतात, की आता कार्यवाही सुरू करा. तेव्हा इथे ॲडव्होकेट समीर उभे राहायला जाणार. तेवढ्यातच इथे खांडेकर वकील बोलायला सुरुवात करतात आणि म्हणतात, की "1 मिनिट, त्याआधी मला एक बोलायचं आहे. काल इथे प्रतापरावांची तब्येत बिघडली आणि त्यांना चक्कर आली होती. तेव्हा मी कोर्टाला विनंती करतोय, की त्यांना आज खुर्ची देण्यात यावी बसण्यासाठी. म्हणजे त्यांना चक्कर आली तरी ते खुर्चीवर ते बसलेले असतील. त्यासाठीचा अर्ज मी कोर्टाला आता सादर करत आहे." आणि आता अर्जसुद्धा कोर्टामध्ये सादर केलेला असतो. तेव्हा जज साहेब आता परवानगी देतात. त्यामुळे इथे प्रतापरावांना बसण्यासाठी आता स्पेशल खुर्चीसुद्धा देण्यात आलेली असते. तर इथे खांडेकर वकील आता प्रतापरावांना खुणावत असतात. तर त्यांना उभं राहायला सुद्धा त्रास होत असतो. म्हणून त्यांच्यासाठी खुर्चीसुद्धा तिथे देण्यात आलेली असते. एवढा मोठा गुन्हा करूनसुद्धा त्यांची खूपच जास्त छान अशी खातिरदारी करून देण्यात खांडेकर कुठेही कमी पडत नसतात. त्यानंतर इथे ॲडव्होकेट समीर यांना आता अबोली कानामध्ये काहीतरी सांगते. ते ऐकल्यानंतर ॲडव्होकेट समीर आता उभे राहिलेले असतात आणि ते म्हणत असतात, की "जज साहेब, मला कार्यवाही सुरू करायच्या आधी इथे प्रतापरावांविषयी काही मुद्दे मांडायचे आहेत. त्यासाठी मला अबोली मॅडम यांना बोलण्याची संधी द्यायची आहे." तेव्हा इथे जज साहेबसुद्धा अबोलीला बोलण्याची आता संधी देतात. तेव्हा अबोली म्हणत असते, की "जज साहेब, मला जे बोलायचं आहे ते प्रतापरावांविषयी बोलायचं आहे. प्रतापरावांनी खूप मोठा गुन्हा केला आहे, पण खांडेकर वकील काल बोलत असताना म्हणत होते, की हा एक जनरेशन गॅप आहे. म्हणजे वडिलांमधला आणि मुलींमधला हा जनरेशन गॅप आहे. पण असं काही नाही आहे. ते आता आपल्या विषयाला वेगळेच फाटे फोडण्याचा प्रयत्न करत होते. मनवावरती जो अन्याय अत्याचार झाला आहे ते करणारे म्हणजे माझे वडील प्रतापराव अहिरे आहेत. त्यांनी हा एवढा मोठा गुन्हा केला आहे आणि तरीसुद्धा मनवावरती केलेल्या अतिप्रसंगाबद्दल, तिच्या अत्याचाराबद्दल ते काहीच बोलले नाहीत. फक्त त्यांनी त्या विषयाला वेगळे फाटे फोडले होते आणि जनरेशन गॅपबद्दल बोलत होते. ते बोलणं त्यांनी आता बंद करायला हवं आहे आणि मूळ मुद्दा सोडून इकड-तिकडचं बोलायची काहीच गरज नाही असं मला तरी वाटतं." तेव्हा इथे ॲडव्होकेट समीर म्हणत असतात, की "अजून हॉस्पिटलमध्ये सुद्धा जे काही झालं ते सुद्धा अबोली मॅडमला आता सगळ्यांसमोर सांगायचं आहे." तेव्हा अबोली म्हणत असते, की "काल इथे महत्त्वाची केस चालू होती. त्याच्यावरती बोलत असताना अचानक माझ्या वडिलांना त्या सगळ्या गोष्टीचा धक्का बसला आणि त्यांना चक्कर आली. ते खाली कोसळले आणि हॉस्पिटलमध्ये त्यांना ॲडमिट केलं. आता एक मुलगी म्हणून मी त्यांना बघायला गेले होते. तिथे गेल्यानंतर मी बघितलं तर प्रतापराव अहिरे मांडी घालून बसले होते आणि तिथे छोटी आई म्हणजे भावना अहिरे आणि खांडेकर वकीलसुद्धा होते. ते सगळेजण एकत्र बसून छान बोलत होते आणि हसत होते. तेव्हा इथे आता खांडेकर वकील म्हणत असतात, "म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? त्यांनी नाटक केलं होतं असं म्हणायचं आहे का तुम्हाला? ती फाईलसुद्धा मी आता इथे कोर्टाला सादर करतोय. त्याच्यामध्ये तुम्ही बघा त्यांच्यावरती कुठली-कुठली ट्रीटमेंट करण्यात आली आहे ते." तेव्हा अबोली म्हणत असते, की "ट्रीटमेंट कसली चालू आहे? तुम्ही कशावरून ते जे सर्टिफिकेट बनवून घेतले ते सगळे खोटे नाही आहेत. तुम्हाला काय वाटलं कोर्टामध्ये तुम्ही सगळे खरे पुरावे कोर्टाला सादर करणार आहात आणि सगळेजण त्याच्यावरती विश्वास ठेवणार आहात असं वाटते का तुम्हाला?" तेव्हा अबोली म्हणत असते, की "जज साहेब, जे मी हॉस्पिटलमध्ये बघितलं होतं तेच मी कोर्टाला सांगितलं. म्हणजे काल त्यांनी जे काही केलं होतं ते सगळं नाटक होतं. कारण त्यांना या केसपासून थोडा पळ काढायचा होता आणि त्यासाठी हे सगळे प्रयत्न चालू होते." तेव्हा खांडेकर वकील म्हणत असतात, "मी कशाला हे सगळं बोलू? अरे तुम्ही आताची जे जनरेशनमधले मुलं आहात ना, त्यांना मोठ्या माणसांबरोबर कसं बोलायचं हे सुद्धा कळत नाही. कळतंय का तुम्हाला? म्हणून मी म्हणालो, वडिलांसारख्या माणसावरती एका मुलीने नाही तो आरोप केलेला आहे." तेव्हा इथे अबोली म्हणत असते, "असं काही नाही आहे. आम्हाला सुद्धा मोठ्या माणसांबरोबर चांगलं वागता येतं. म्हणूनच जेव्हा खांडेकर वकील आमच्या घरी आले होते, तेव्हा मी त्यांचा व्यवस्थित पाहुणचार केला. त्यांना हवं नको ते विचारलं, त्यांना चहा विचारला आणि त्यानंतरसुद्धा त्यांची बोलण्याची भाषा आमच्यासाठी काही बदललेली नाही आहे." तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणत असतात, "आणि त्यानंतर काय केलं?" त्यानंतर ही अबोली माझ्या घरी आली मला धमकी देण्यासाठी. तेव्हा अबोली म्हणते, "मी तुम्हाला धमकी द्यायला आलेच नव्हते." तेव्हा खांडेकर वकिलांनी ते सगळं आता रेकॉर्डिंग आपल्या मोबाईलमध्ये करून ठेवलं होतं आणि ते आता कोर्टामध्ये ते सगळ्यांना ऐकवतात. तेव्हा अबोली म्हणते, "हे सगळं खोटं आहे. तुम्ही मनवाच्या पाठीमागे गुंड पाठवले होते आणि त्या गुंड्यांनी तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझे काकासुद्धा माझ्याबरोबर होते, मनवा होती. अंकुश सरांना सुद्धा या सगळ्याबद्दल मी सांगितलं होतं आणि त्यामुळे मी तिथे तुम्हाला जाब विचारायला आले होते. तेव्हा हे बोललेले शब्द आहेत जे तुम्ही रेकॉर्ड केलेत." तेव्हा इथे लगेचच खांडेकर वकील म्हणतात, "तुझ्याकडे काही पुरावा आहे का?" तेव्हा इथे अबोलीला आठवतं, अंकुशने विचारलेलं असं, "तू खांडेकर वकिलांना भेटायला गेली होतीस का?" तेव्हा अबोली म्हणते, "हो गेले होते." तेव्हा अंकुश म्हणतो, "मग त्यांना तू इथे पोलीस स्टेशनला घेऊन यायचं ना, मी त्यांच्यावरती लगेचच कंप्लेंट नोंदवली असती." तेव्हा अबोली म्हणते, "त्यावेळेला मी एवढा विचार केला नाही कारण माझ्या डोक्यामध्ये राग होता. काही करून मला
त्या वेळेला मनवाचा जीव वाचवायचा होता. तेव्हा खांडेकर वकील म्हणत असतात की ही मुलगी आधी तर चांगली बोलली, पण नंतर तिने माझे वाभाडे काढले. मला धमकी द्यायला आली ती. हे त्यांचे संस्कार आहेत. याला संस्कार म्हणतात का? तेव्हा आता इथे सगळं काही बोलून झाल्यानंतर आता इथे मूळ मुद्द्याला आता हात घालण्याची वेळ आलेली असते. तेव्हा खांडेकर वकील म्हणतात की ॲडव्होकेट समीर, तुम्ही आता तुमच्या जागेवरती जाऊन बसा आणि अबोली मॅडम, तुम्ही सुद्धा जाऊन तुमच्या जागेवरती बसलात ना तरीसुद्धा चालेल. तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणत असतात की तुम्ही बघितलंत ना आमच्यावरती कसे घाणेरडे आरोप करण्यात आलेले आहेत. म्हणजे आता मला एक गोष्ट सांगायची आहे की ज्या कारणासाठी ही कंप्लेंट नोंदवलेली आहे, ही केस चालू आहे, त्याच्यावरती मला लक्ष द्यायचं आहे. आणि आता मला मनवाच्या व्यवसायाबद्दल बोलायचं आहे. म्हणजे ती कुठला व्यवसाय करत होती आणि त्याच मुलीने कुठले आरोप केलेले आहेत आणि ही केस उभी केलेली आहे ना, ते आता मला कोर्टाला सादर करून दाखवायचं आहे. तेव्हा खांडेकर वकील आता मनवाला इथे विटनेस बॉक्समध्ये बोलवतायत असं तिला वाटतं. पण तेवढ्यातच इथे खांडेकर वकील अंकुश शिंदे याचं नाव घेतात आणि त्याला आता विटनेस बॉक्समध्ये बोलवतात. तेव्हा इथे आता अंकुश शिंदे विटनेस बॉक्समध्ये आल्यानंतर खांडेकर वकील विचारतात की आता मला सांग अंकुश, ही जी मनवा आहे ती तुझी कोण लागते? तेव्हा अंकुश म्हणतो ती माझी बहीण लागते. तेव्हा इथे आता काका विचारतात, मग तू मला सांग, ती मनवा जेव्हा घरी येणार होती तेव्हा तुला खूपच जास्त प्रॉब्लेम होता ना की ती घरी येऊ नये म्हणून, मग तरीसुद्धा तू तिला घरामध्ये का घेतलंस? तेव्हा अंकुश म्हणतो हो, आधी मला मनवा घरी येण्यापासून प्रॉब्लेम होता, पण आता मला नाही आहे, कारण ते घर तिचंसुद्धा आहे आणि ती काकाची मुलगी आहे. तेवढाच तिचा अधिकार आहे जेवढा माझा आहे. त्याच्यामुळे ती घरी येऊ शकते याची जाणीव मला अबोलीने करून दिली होती. तेव्हा इथे लगेचच खांडेकर वकील म्हणतात की तुम्ही खोटं बोलताय. मला माहिती आहे ना मनवाच्या आईचं आणि तुमच्या वडिलांचं नातं काय होतं. तेव्हा अंकुश म्हणतो म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला? तेव्हा खांडेकर वकील म्हणत असतात की अंकुश, तुझे वडील तुला जेवढे वाटतात ना तेवढे चांगले नव्हते. तुला माहिती आहे का, मनवाची आई आणि तुझ्या वडिलांचं अफेअर होतं. तेव्हा इथे आता अंकुशला खूप जास्त राग येतो. तेव्हा इथे काकासुद्धा उभे राहतात आणि म्हणतात, तुमचं डोकं फिरलंय का? काय बोलताय काय तुम्ही? तेव्हा खांडेकर वकील म्हणतात की माझ्याकडे पुरावा आहे ना, त्याशिवाय मी काहीच बोलत नाही. तेव्हा इथे खांडेकर वकील म्हणतात की आणणारे त्या बाईला आता आतमध्ये बोलवा. तेव्हा ती एक बाई आलेली असते. तिला थोडं वेळ लागलेलं असतं आणि मनवा तिला आई अशी हाक मारते. तेव्हा आता त्या बाईला तिथे बघून अंकुशला काय बोलावं काही कळतच नाही. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता खांडेकर वकील म्हणत असतात की या बाईचं आणि तुझ्या वडिलांचं अफेअर होतं आणि म्हणूनच त्याच्यातून ही झालेली मनवा मुलगी तुला घरामध्ये नको होती. तेव्हा अंकुशला खूप जास्त राग येतो. तो येऊन आता खांडेकर वकिलांची कॉलर पकडतो आणि त्याला मारहाण करत असतो. तेवढ्यातच अबोली त्यांना सोडवण्याचा प्रयत्न करत असते. तर हे सगळं जो प्लॅन केलेला असतो तो खांडेकर वकिलांनी मुद्दामून केलेला असतो. कारण काही करून त्यांना या केसला एक वेगळं वळण द्यायचं असतं. म्हणजे प्रतापरावांची केस त्यांना वेगळ्या दिशेला ठेवायची असते आणि ही केस त्यांना वेगळ्या दिशेनेच घेऊन जायची असते. त्यामुळे इथे आता कोर्टाचा सुद्धा वेळ वाया जात असतो. पण त्याकडे लक्ष न देता खांडेकर वकील आपल्या प्लॅनिंगनुसारच ही केस लढण्यामध्ये जास्त लक्ष देतात.